विदर्भ महसूल सेवक संघटनांनी पुकारलेल्या राज्यव्यापी काम बंद आंदोलनाला हातकणंगले तालुक्यातील महसूल सेवक संघटना म्हणजेच कोतवाल संघटनेनं पाठिंबा दर्शवलाय। हातकणंगले तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचं संघटनेनं स्पष्ट केलंय। विदर्भ महसूल सेवक संघटनेनं 12 सप्टेंबरपासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन पुकारलं असून या आंदोलनात सहभागी होत कोल्हापूर जिल्ह्यातील कोतवाल संघटनेनं 17 सप्टेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय। त्यामध्ये हातकणंगले तालुक्यातील सर्व कोतवाल सहभागी झालेत। महसूल विभागात काम करणाऱ्या महसूल सेवक कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणी लागू करावी अशी मागणी होतीये। महसूल सेवक आता सरासरी पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधर असून शासनाच्या महसूल विभागाचा नोकर म्हणून कार्यरत आहेत। महसूल सेवक या पदाला गुजरात आणि त्रिपुरा राज्यानं 1 मार्च 1979 पासून चतुर्थ श्रेणीचा दर्जा लागू केलाय, पण राज्य शासनानं कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा दिलेला नाही। तो निर्णय राज्य शासनानं तातडीनं घ्यावा अशी मागणी संघटनेनं केली आहे। यावेळी हातकणंगले तालुका महसूल सेवक संघटना उपाध्यक्ष साताप्पा रामांना, महम्मद जमादार, भरत डफळे, संदीप पुजारी, विद्या खानविलकर, शाहिस्ता मुल्लाणी, अर्चना आडके, शिवाजी चव्हाण, अनिल कोळी, दीपक शिंदे, अवधूत रानभरे, असलम मुल्लाणी, तेजस्विनी घाटगे, राजेंद्र पाटील, नबी मुल्लाणी, शामराव अवघडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।